शुभ सकाळ मंडळी. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. मस्त पाट्यावरची चटणी वाटली ओला नारळाची. घावण्यांसोबत खाण्यासाठी नाश्त्याला बनवलेले घावणे आणि चटणी. घावणे चटणी आमच्या घरात सर्वांची फेवरेट आहे. पप्पा आणि माझे मिस्टर दोघं नाश्ता करत होते आणि त्याच्यासोबतच आम्ही कापलेले हापूस आंबे नाश्त्याला सकाळी खाण्यासाठी. हे आमच्या घरच्या झाडाचे हापूस आंबे आहेत, जे नॅचरल झाडावरती तयार झालेले. आपल्या घरच्या झाडाचे आंबे म्हटले तर खायला जास्तच गोड लागतात. आंबे खाऊन झाले आणि नंतर मम्मीने कलिंगड आणलेला, तो देखील मी कट केला, फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवून दिला. तर मंडळी आमच्याकडे आलाय नवीन पाहुणा, त्याचं नाव आहे रॉबर. हाय रॉबर. आदेश सोडू नकोस. सोडू नको डॉबर डॉबर. काय झालं? रॉबर बरोबर थोडा टाइमपास केला आणि नंतर तिथून गेलो आमच्या दुसऱ्या झाडाचे आंबे काढण्यासाठी. हे झाड आमचं जुनं घर आहे, तिथे हे झाड आहे. हे आजी आजोबांनी लावलेलं झाड आहे. त्याला देखील प्रचंड आंबे आलेले. माझे मिस्टर, काका, माझ्या काकाचा मुलगा आणि माझे पप्पा आणि भाऊ असं आम्ही 5 जण या झाडाचे आंबे काढण्यासाठी गेलेलो. झाडावरती आंबे तोडण्यासाठी पप्पा आणि माझा भाऊ दोघं जण चाललेले, ते आंबे तोडत होते झाडावरचे. इथे माझ्या डोक्यावर मी काजूच्या बिया घेऊन घरी जाते. गावी आलो की आपल्याला सर्व प्रकारची कामे करायला लागतात. कुठलं काम करण्यासाठी आपल्याला लाजायचं नाही. मंडळी मी तुम्हाला दाखवते, आमच्याकडे आता सध्या फुलांना भर यायला लागली आहे. अनंताचं झाड, या अनंताच्या झाडाला आता फुलं यायला लागली आहेत. हे बघा, हे फुलं आत्ता ह्या टायमाला, संध्याकाळच्या टायमाला मस्त बहरलेत आणि अजून इकडे वरच्या साईडला पण फुलं आलेत. हे बघा, इकडे पण आहेत. हे बघा, मस्त अनंताला बहर आला. आता हीच आहे ते अनंताची फुलं. पप्पा झाडाच्या टोकावर चढून माझ्या मिस्टरांना आंबे कॅच देत होते खाली, तर आंब्यांना थोडे डॅमेज नको व्हायला म्हणून. आणि इथे आंब्यांच्या हिस्से चालू आहेत. वाटण्या 2 वाटणी घालायला बसले खाण्यासाठी. हे बघा, हे आहेत हापूस या आंब्याचे, जे 2 माणसं काढतायत. फोटो काय ना, फोटो एक दाखव. हा झेला आहे, या झेल्याने आम्ही आंबे काढलेले आहेत. किती डझन निघाले असतील आंबे? लय बारका आंबा आहे, पण मोठा नाही. कितना मोठा होता? तो पण एवढा नाही, ही साईज आहे. बघ, हा बघ, हा तोडलाच नाही आंबा. दाखवला का झेला प्रॉपर? झेला झेला. In that jhela, there is a blade. There is a blade. There is a blade. This is a blade. आंबे काढून झाल्यानंतर मी गेली गावात. तर मला इथे गावामध्ये केळीच्या झाडाला गोल आकारामध्ये केळीला केळी आलेली दिसली. बकरी बघा कशी खिडकीतून बघते येण्या जाणाऱ्या माणसांना. आणि इथं वातावरण खूप छान होतं. रॉकेट गेलेलं, तर रॉकेटची निशाणी देखील होती आणि मोकळ्या आभाळात एकदम मस्त असं वातावरण दिसतं. आता मी इथे घेऊन चालले बकऱ्याच्या लेंड्या. तर मी काय बोलली, मग अशी गावी आल्यावर सर्व कामं आपल्याला करायला लागतात. आणि माझ्या पप्पांचा बड्डे होता आणि बड्डे बॉयला बघा किती कामं करायला लागतात. ते बकरीची लेंडी घेऊन आलेत. इथे आहेत माझे वडील, जे आता आंब्याच्या झाडावरनं चढून आल्यानंतर फणसाच्या झाडावर चढलेत. का तर मुलांना फणस खायला भेटावा त्यासाठी. आणि त्यांनी झाडावरनं एक फणस देखील काढलाय. कसे वाटतात तुम्हाला आमचे गावचे व्हिडिओ? आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद.